तर हेल्लो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले आहोत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर बसलेले एक छोटेसे ऐतिहासिक शहर पवनी येथे आणि आज आपण पवनीला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला आपण पवनीला एक्सप्लोर करूया. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे वज्रेश्वर मंदिर, जिला आपण विदर्भाची काशी म्हणून ओळखतो. हो मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपण बघणार आहोत इतिहास, आस्था आणि निसर्ग एकाच ठिकाणी. तर चला बघूया आपण वज्रेश्वर मंदिर याचा इतिहास. व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण पवनी येथील वज्रेश्वर मंदिर याचा इतिहास. तर हा आहे मित्रांनो या मंदिराचा मुख्य दार. तर चला आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करू आणि बघू याची मनमोहकता आणि याची सुंदरता. आणि हे आहेत मित्रांनो 12 ज्योतिर्लिंग. असं मानले जाते की हा मंदिर प्राचीनतेचा सुंदर नमुना आहे आणि पवनीमधील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे. हा मंदिर पवनीकरांसाठी आस्थेचा प्रतीक आहे आणि सुंदर असा धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मागच्या भागाकडे, ज्याला घाट म्हणतात. आणि या घाटावर अस्थि विसर्जन केले जाते आणि चितासुद्धा जाळल्या जातात. तर असं म्हटलं जातं की ह्या घाटावर ज्या लोकांच्या म्हणजे अस्थि विसर्जन केलं जाते त्याला डायरेक्ट देवाच्या चरणामध्ये मोक्ष मिळतो, असं म्हणजे इथले जे आस्तिक लोक आहेत यांच्या म्हणणं आहे. आणि तुम्ही बघू शकता का बा घाटावर अस्थि विसर्जनाचा कार्यक्रमसुद्धा होतो आणि एकदम शांततेचं वातावरण आहे, बिलकुल म्हणजे रमणीक वातावरण आहे.